Hello friends, welcome to my channel Love to Nursing. I am Miss Shrutika. Today we learn about the water pollution. This topic is very important and necessary for exam. For GNM nursing, BSc nursing. For the first year. Okay, let's we start water pollution. Water pollution is nothing but a pani pradushan. Then, water pollution is the contamination of water bodies such as rivers, lakes, oceans, and groundwater by harmful substances. And these contaminants can include chemicals, bacteria, viruses, and other pollutants. Okay. तर जल प्रदूषण ओके म्हणजेच पाणी प्रदूषण ओके जल प्रदूषण म्हणजे काय असतं की जे काही नद्या सरोवर तुमची किंवा महासागर यासारख्या जलस्रोतांना हानिकारक पदार्थांनी ते काय करतात दूषित करतात. मग आता हानिकारक पदार्थ कोणते आहेत? तुमचे केमिकल्स असतील, बॅक्टेरिया, व्हायरस किंवा दुसरे सुद्धा पोल्युटंट्स असू शकतात की ते काय करतात तुमच्या पाण्याचं म्हणजे जलला काय करतात प्रदूषण निर्माण करतात. हे ना तुमचं इंट्रोडक्शन मध्ये. ओके, अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट. कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. कारण काय काय पाणी प्रदूषित होण्याचं? फर्स्ट, इंडस्ट्रियल वेस्ट. सेकंड, ॲग्रिकल्चर रन ऑफ. थर्ड, सीवेज डिस्चार्ज. अँड फोर्थ, ऑइल स्पिल्स. ओके, तर फर्स्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट. आता मी मोस्टली इचलकरंजीमध्ये राहते, तर आमच्या इकडं कारखाने म्हणजे जे वस्त्रोद्योग मँचेस्टर ऑफ सिटी असं आमच्या इचलकरंजीला ओळखलं जातं. आमच्या इथं काय असतं की खूप सारी इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, कापड तयार होतं. ओके, त्यामुळं इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे काय असं औद्योगिक कचरा म्हणजे जे कारखाने असतात त्याच्यामधनं जे काही सांडपाणी येतं त्याच्यातलं हार्मफुल केमिकल हे सुद्धा तुमच्या नद्यांना दूषित करू शकतं. तर मोस्टली सगळ्या फॅक्टरीज मध्ये काय होत असतं की जे काय हार्मफुल केमिकल्स आहेत जेव्हा बाहेर आपण सोडतो कारखान्यामधून तेव्हा त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि जे काय हार्मफुल त्याच्यामध्ये सबस्टन्सेस आहेत ते डॅमेज केले जातात किंवा नाहीसे केले जातात, नष्ट केले जातात आणि मगच ते केमिकल बाहेर सोडलं जातं. पण एक एक फॅक्टरीमध्ये काय होतं की कधी ते हे म्हणजे नष्ट करायचं, कधी रिमूव्ह करायचे ते टॉक्झिक सबस्टन्स, म्हणून एक एक कारखाने आहे असं पाणी नदीला सोडतात. त्यामुळं काय होतं, नदीतलं पाणी वगैरे आपण पिल्यानंतर आपल्याला टॉक्सिक इफेक्ट जाणवायला लागतात. मग त्यामध्ये तुमचं वॉटर पोल्युशन येतं किंवा तुम्हाला वेगवेगळे डिसीज होतात म्हणजे डायरिया किंवा डिसेंट्रीज, फूड पॉयझन, वॉटर पॉयझन. ओके, किंवा कॉलरा म्हणजे आता कॉलरा नाहीये पण आधी. ओके, नंतर एंटामायबायसिस ह्याच्यासारखे डिसीज तुम्हाला फेस करावं लागतं. कशामुळं? इंडस्ट्रियल वेस्टमुळं. तर ओके, बॅक टू द पॉइंट. तर फॅक्टरीज रिलीज अनट्रीटेड वेस्ट वॉटर containing harmful chemicals, heavy metals and other pollutants into water bodies. म्हणजे कारखाने, जसं मी सांगितलं की कारखाने काहीच ट्रीटमेंट करत नाहीत त्या पाण्यावरती आणि त्याच्यावर ट्रीटमेंट न करता ते सांडपाणी असलेलं पाणी काय करतात पाण्यामध्ये फेकून देतात. त्यामुळे काय होतंय त्याच्यामध्ये असतात हेवी मेटल्स म्हणजे जे काय असे जाड असे धातू वगैरे असतात किंवा बाकीचे पण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात ते सगळे मिक्स पाण्यामध्ये होतात. पाण्यामधले जे
पाण्यामध्ये जे फिश वगैरे किंवा जे जलचर प्राणी आहेत त्यांना सुद्धा हार्म होतंय आणि आपल्याला सुद्धा. ओके. नेक्स्ट, ॲग्रिकल्चर रन ऑफ. ॲग्रिकल्चर रन ऑफ म्हणजे काय? शेतीची धावपळ. Excess fertilizers, pesticides, and animal waste from farms can contaminate water source. म्हणजे समजा शेतीप्रधान देश आहे आपला, आपल्यामध्ये शेती खूप होते, तर ह्याच्यामध्ये काय होतं, एक एक शेतकरी काय करतात, चांगलं पीक येण्यासाठी एक्सेसिव्ह फर्टिलायझर्स यूज करतात. म्हणजे जे काय खतं असतात ते एक्सेसिव्ह यूज करतात. प्लस पेस्टिसाइड जे कीटकनाशक आहेत ती जास्त यूज करतात. ॲनिमल वेस्ट जे आहे म्हणजे शेतातील जनावरांचा जो कचरा आहे तो सगळा काय करतात, पाण्यामध्ये टाकून देतात. त्यामुळं तुमचं पाणी दूषित होत आहे. ओके. जे काय एक्स्ट्रा खतं आहेत बघा, आता एक्स्ट्रा खतं तुम्ही घातली शेतीमध्ये, यूज केली, कीटकनाशके यूज केली, ॲनिमलचं वेस्ट तुम्ही काय करताय, त्या शेतामध्येच रोवताय. तुम्हाला असं वाटतं की त्यानं जास्त पीक चांगलं येतं. तर हे सगळं काय होतं, जेव्हा तुम्ही पाणी टाकताय त्यामध्ये किंवा एक्स्ट्रा पाणी होतं, शक्यतो आपल्याकडची लोक नदीच्या साईडला शेती करायला बघतात. मग समजा जर पाणी जास्त झालं तर ते सगळं घेऊन पाण्यात जातं. जे काय मग वेस्ट असेल किंवा चांगली पण पिकं असतील ती सगळी पाण्यामध्ये जातात. म्हणजे आत्ताच आपण बघतोय पुराचं, तर हे सगळं वेस्ट सगळं पाण्यात जाते. त्यामुळं काय होतं, वॉटर पोल्युशन. आता पूर वगैरे येतोय सगळीकडे, त्यामध्ये आपल्याला दिसूनच येते की किती वेस्ट चाललंय, किती वॉटर पोल्युशन व्हायला लागले. ओके. तर आता वॉटर पोल्युशन ह्या मुद्द्याकडे कोणी लक्षच देत नाही. आता फक्त आपली सेफ्टी इम्पॉर्टंट आहे की आपण कसं त्या पुराच्या पाण्यातून बाहेर यायचंय. ओके, आपण डायव्हर्ट होतोय. नेक्स्ट इज अ सेवेज डिस्चार्ज. तर जसं मी सांगितलं, सांडपाणी. सेवेज म्हणजे सांडपाणी. Untreated sewage from homes and business carries bacteria and viruses that can pollute water. तर बघा, जे काय आपण अनट्रीटेड म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट न करता जे काही सांडपाणी असते आपल्या घरातलं किंवा आपल्या बिझनेस मधलं, म्हणजेच काय फॅक्टरी मधलं, इंडस्ट्रीयल मधलं, ते आपण आहे असं पाण्यामध्ये टाकतोय. त्यामुळं काय होतंय, आपलं वॉटर पोल्युशन होतं. का? कारण त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेस असतात. ओके. नेक्स्ट, ऑइल स्पिल्स म्हणजे तेल गळती. आता तेल गळती काय म्हणणार तुम्ही, तर सबमरीन्स वगैरे असतात मोठमोठ्या, त्या समुद्रामध्ये असतात, जेणेकरून समुद्रामधूनच आपल्याला खनिज तेल काढता येते ना, तर त्या तिथं असतात. तर मोठमोठ्या पाईपलाईन्स वगैरे असतात, जहाज मोठे असते, पाईपलाईन्स असतात. तर एक एकदा काय होतंय, खनिज तेल काढताना समजा जर काही लिकेज झालं तर पूर्ण तेल गळती त्या समुद्रामध्ये होते. आणि मग समुद्रामधले जे काय प्राणी आहेत, सॉरी, बरोबर, प्राणी आहेत, ते काय करतात, डेड होतात. ते डेड होतात म्हणजेच काय, डिवेस्टेड मराईन लाईफ, त्यांची जी काय म्हणतात त्याला, सागरी जीवनाचा नाश होतोय तिथं. ऍक्सिडेंटली ऑइल स्पिल्स म्हणजे अपघाती ऑइल स्पिल्स होते तिथं. असं मुद्दामून कोण मी तेल सांडणार आहे समुद्रात म्हणून घेऊन जात नाही, तर ते ऍक्सिडेंटली तिथं होतंय. त्यामुळे पाईपलाईन्स वगैरे ऍक्सिडेंटली स्पिल होतात, लिकेज होतात, त्यामुळं तेल गळती होते आणि मराईन लाईफ पूर्ण डिस्ट्रॉय होते आणि वॉटर कंटॅमिनेटेड होतं. This is the oil spills and this is the four important cause of water pollution. Clear? Okay, next. List the disease spread through polluted water. Okay. तर असे कोणकोणते डिसीज आहेत जे
बघा हे आता दाखवलं की बहुतेक आपल्या महापुरातलं पाणी उचललेलं आहे वाटतं. तर असे खूप सारे डिसीज आहेत, मी इथं थोडेच मेन्शन केलेत, की आपल्या मध्ये खूप सारे असे डिसीज आहेत जे वॉटर पोल्युशन म्हणजे वॉटरमुळे होतात. पोल्युटेड वॉटरमुळं आपल्याला फेस करावे लागतात. तर त्याच्यामध्ये येतं आहे कॉलरा, टायफॉइड फीवर, डिसेंट्री, हेपॅटायटिस ए, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि डायरिया. हे 6 इम्पॉर्टंट डिसीज आहेत जे पोल्युटेड वॉटरमुळे पसरतात. नेक्स्ट, कंट्रोल मेजर फॉर प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन. आता वॉटर पोल्युशन होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार, हा क्वेश्चन आहे. तर वॉटर पोल्युशन होऊ नये म्हणून आपण खूप काही करू शकतो, पण कसं आहे, आपलं प्रशासन जे पारंपरिक सगळं चालत आले आपल्याला तेच फॉलो करायचं असतं. पारंपरिक मेथड, आमचे शेजारचे गटरमध्ये टाकतात ना पाणी, तर आम्ही पण टाकणार. आम्ही का टाकू नये, त्यांनी टाकलेलं चालतंय, आम्ही का टाकू नये. असं घंटागाडी उगतच उगच घंटा वाजवत फिरत असते आणि आपण गटरीत कचरा टाकतो. असं नाही म्हणत आहे की गटर स्वच्छ आहे, पिण्यासारखं पाणी आहे त्यामध्ये, नो. पण जर आपण थांबलो तर बाकीचे पण थांबतील ना. मग सुरुवात तुमच्यापासूनच का नाही करत. प्रत्येक वेळी असं नसतं की दुसऱ्यानेच स्टार्ट करायला पाहिजे, कधीतरी तुम्ही स्वतः स्टार्ट करा. ओके, बॅक टू द पॉइंट. तर आपण कसं प्रिव्हेंट करायचं वॉटर पोल्युशन. फर्स्ट आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. जे काय आपण सांडपाणी सोडतोय इंडस्ट्रीमधून किंवा म्युन्सिपलमधून, तर त्याच्यामध्ये हार्मफुल कंटेंट असतात. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स असतात जे आपल्या ह्युमन बॉडीला डिफेक्ट करू शकतात किंवा सिक करू शकतात. तर अशा वॉटरवरती आपण ट्रीटमेंट केलं पाहिजे. दॅट इज द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. नेक्स्ट आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. म्हणजे काय, शाश्वत शेती. युझिंग ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेस, minimize pesticide use and managing livestock waste reduces agricultural runoff. सेंद्रिय शेती पद्धती वापरायच्या, कीटकनाशकांचा वापर कमी करायचा आहे. आणि जे काय पशुधनाच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करतोय आपण किंवा शेतीतील जे अपव्यय आहे ते कमी करायचं, म्हणजे शेतीतले जे वेस्ट आहे ते कमी करायचं. ओके. आणि जे काय तुमचं वेस्ट आहे मटेरियल, मग ते तुमचं ॲनिमल्सचं असतंय, ते मॅनेज करायचं की कुठं टाकायचं आहे, पाण्यात नाही टाकून द्यायचं. त्याचं मॅनेजमेंट असलं पाहिजे प्रॉपर. ओके. मग त्याच्यामध्ये डम्पिंग सुद्धा येऊ शकते. एक खड्डा आपण काढतोय त्याच्यामध्ये डंप करायचा कचरा, जे काय वेस्ट तुमचं ॲनिमलचं असेल ते. ओके. आणि असं ते मुजवून ठेवायचं. मग काय होतंय, त्याचं त्या खतामध्ये आपोआप रूपांतर होते. ओके. नेक्स्ट आहे पब्लिक अवेअरनेस, जनजागृती. एज्युकेट द पब्लिक अबाउट द वॉटर पोल्युशन. आता तुम्ही जर सांगायला लागला पाणी प्रदूषण बद्दल, सॉरी, जल प्रदूषण. जल प्रदूषण बद्दल तुम्ही जर लोकांना सांगायला लागला की जल प्रदूषण अशामुळे होतंय किंवा याच्यावर आपण प्रिव्हेन्शन असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तर कुणीही तुमचं ऐकणार नाही. पहिला तुमचा चार्ट बघतील, हा वॉटर पोल्युशन हे काय, आम्ही जन्मतापासून बघत आलोय, ह्याच्यात काय ऐकायचं, म्हणून ते निघून जातील. And its consequences encourage responsible with use and disposal practices. तर आपल्याला काय सांगायचं आहे ना, जलप्रदूषण आणि त्याचे परिणाम याबद्दल तुम्ही जनतेला एज्युकेशन द्यायचं आहे, त्यांना एनकरेज करायचं आहे. आणि पाण्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि विल्हेवाट पद्धती. ओके. कसं असतंय आपल्यामध्ये,
कचऱ्यामुळे जास्त वॉटर पोल्युशन होते. आपल्यामध्ये काय करतात, ओला पण कचरा एकातच, कोरडा कचरा पण एकातच, आणि दोन्ही मिक्स करून आपण काय घंटागाडीत ओतत नाही, आपण डायरेक्ट गटर मध्ये ओततो. हो ना? बघा, त्यामुळे आपण पब्लिकला अवेअर करायचं, डिस्पोजेबल प्रॅक्टिस सांगायच्या. देन लेजिस्लेशन अँड रेग्युलेशन, कायदे आणि नियम. Strict laws and regulation can enforce pollution control measures and penalize polluters. तर कठोर कायदे आणि नियम केलेले आहेत सरकारने. कशासाठी? ह्या जलप्रदूषण कोण करते यांच्यासाठी. आणि त्या प्रदूषकांना पेनाल्टी म्हणजे दंड सुद्धा भरावा लागू शकतो. म्हणजे वेगवेगळे कारखाने असतात, फॅक्टरीज असतात, त्याच्यामधून जे सांडपाणी निघतंय त्याच्यावर प्रक्रिया करून पाणी सोडलं जाते का बाहेर, का असंच सोडलं जातंय, आणि असंच जर सोडत असेल तर कोणत्या नदीमध्ये जाते, तिथल्या मराईंची लाईफ, सॉरी मराईल नाही येणार, तिथल्या वॉटर ॲनिमल्सची लाईफ कशी आहे, हे सगळं ते स्टडी करतात आणि त्यांना पेनाल्टी लागू करतात. मे बी ते सील सुद्धा होऊ शकतं. ओके, नेक्स्ट आहे, हे तुम्हाला समजलं सगळं, एज्युकेटिंग द पब्लिक. ओके, पब्लिक अवेअरनेस समजलं, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर समजलं, लेजिस्लेशन अँड रेग्युलेशन समजलं, अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. नेक्स्ट वी मूव टू डोमेस्टिक मेथड ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. ह्याच्यात आपण सगळे एक्सपर्ट आहे की घरात जर पाणी असं घाण वगैरे आला, तर पुराच्या काळात पाणी खूप असं म्हणजे असं वाटते की चिखल भरतोय का काय बकेट मध्ये. ओके, किंवा एक एकदा असं वाटायला लागतं की पाणी भरायचं काय, एवढं घाण आहे तर, पण ऑप्शन नाही ना. नंतर पाणी जर आलं नाही, जाम झालं, तर तुम्ही कसं करणार. त्यामुळे आपण काय करतोय, पाणी भरतोय, कितीही वाईट काळ येऊ दे पण पाणी भरायचं असतं आपल्याला. तर प्युरिफाय कसं करणार, तुम्हाला माहित आहे, आपण गोल 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 तुरटी फिरवतो प्युरिफाय करण्यासाठी. प्लस सेकंड काय करतो, बॉइलिंग, पाणी उकळून घेतो, जेणेकरून काय होतंय, तुमचे जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते मरून जातात. व्हायरसेस अँड बॅक्टेरिया मरून गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला सिक करेल असा कोणताही कंटेंट नसतो, त्यामुळे आपण वॉटर बॉईल करतो. सेकंड, फिल्टर. ओके, तर फिल्टरमध्ये काय होतं, सेडिमेंट, क्लोरीन आणि अदर कंटॅमिनेटंट जे असतात, कंटॅमिनंट्स असतात, ते फिल्टर होतात. ओके, बघा, ज्यांच्यामध्ये फिल्टर्स आहेत त्यांना काय करायची गरज नसते. पण आता सेडिमेंट म्हणजे काय, गाळ. पण ज्यांच्याकडे फिल्टर नाही आहेत ते काय करतात, एक स्वच्छ पांढरं कापड घेतात, त्याच्यामध्ये गाळतात पाणी आणि प्यायला घेतात, जेणेकरून जो गाळ आहे, जे कंटॅमिनंट आहेत ते त्या कापडामध्ये राहतात आणि स्वच्छ पाणी खाली नितळतं. दिस इज द फिल्टरिंग. देन डिसइन्फेक्शन. ह्याच्यामध्ये आपण बघा, जसं मी सांगितलं की आपण काय करतो, क्लोरीन, ब्लीच किंवा आयोडीन टॅबलेट्स वॉटरमध्ये सोडतो, जेणेकरून काय होतंय, वॉटर तुमचं डिसइन्फेक्ट होतं. ओके, समजलं. किंवा तुरटीला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं म्हणत असाल तर ॲलम. ॲलम यूज करतो आपण, ॲडिंग क्लोरीन, ब्लीच और आयोडीन टॅबलेट और ॲलम. ओके, हे यूज करून आपण काय करतो, वॉटर प्युरिफाय करतो. दॅट इज द 3 इम्पॉर्टंट मेथड ऑफ बॉइलिंग, फिल्टरिंग अँड डिसइन्फेक्शन. ओके, तर फर्स्ट आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ वॉटर पोल्युशन. नेमकं वॉटर पोल्युशन म्हणजे काय हे आपण इथे शिकलो.
सेकंड, त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर इंडस्ट्रियल वेस्ट, ॲग्रिकल्चर रन ऑफ, सिवेज डिस्चार्ज अँड ऑइल स्पिल. देन थर्ड, लिस्ट द डिसीज स्प्रेड थ्रू द पोल्युटेड वॉटर. कोणकोणते डिसीज स्प्रेड होतात ते आपण पाहिलं. देन कंट्रोल मेजर्स फॉर प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन. आपण वॉटर पोल्युशन कसं मेंटेन ठेवणार आहे, कसं प्रिव्हेंट करणार आहे, सॉरी मेंटेन ठेवायचं नाही आपल्याला, प्रिव्हेंट करायचंय. वॉटर पोल्युशन कसं थांबवणार आहे त्याचे कंट्रोल मेजर्स बघितले. आणि लास्ट बघितलं की घरगुती उपाय तुम्ही काय करणार वॉटर प्युरिफाय करण्यासाठी, तर हे 3 एक्सप्लेन करायचे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. खूप इंटरेस्टिंगली तुम्ही वाचत असणार. मध्ये मध्ये आपण थोडंसं लांब फिरून आलेलो आहे, पण तेवढाच कंटाळा जाईल ना तुमचा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे हॅपी, कीप स्माइलिंग. बाय.